कधी कधी असं होतं की नाही, अगदी साधं सुधं छान खावंसं वाटतं. अशा वेळेला ना वाफवलेले, उकडलेले, काही न घालता केलेले पदार्थ पोटाला आराम देऊन जातात. त्यातलाच एक छत्तीसगडचा फरा नावाचा पदार्थ आहे, तो मला खूप आवडतो. आणि तो जर नाचणीचा केला ना तर तो पौष्टिकही होतो आणि चवदारही होतो. पण नुसता फरा हा पदार्थ करण्यापेक्षा त्याच्यात पनीर, चीज असं घातलं तर मलाही आवडतो आणि नातवंडांनाही आवडतो. म्हणून आज कांचनला मी तो पदार्थ करायला सांगितला आहे. तो पदार्थ कसा करायचा तो आज आपण कांचनकडनं शिकूया. आजची जी रेसिपी आहे ना ती खरं म्हणजे छत्तीसगडची आहे. त्याचं नाव फरा. पण आपण मुलांकरता करतोय, हेल्दी रेसिपी करतोय, म्हणून आपण आज ती नाचणीच्या पिठाची करणार आहोत. आता ही रेसिपी कशी करायची ते आपण बघूया. पहिल्यांदा आपण पाणी उकळून घेऊया. मी 1.5 वाटी पाणी घेतलंय. आता हे पाणी आपण उकळायला ठेवलंय. त्याच्यात आपण 1 चमचाभर तेल घालतोय. ह्याच्यात आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घालूया. आपल्याला नाचणीची उकड काढायची आहे, तर पाणी खूप अगदी उकळू न देता नुसतंच गरम झालं की त्याच्यात आपण पीठ घालूया. 1/2 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय आणि 1 वाटी नाचणीचं पीठ आहे. हे आता आपण छान हलवून घेऊया. हे पीठ हलवस्तोवर आपण गॅस बंद केला तरी चालेल, नाही तर मग पीठ खाली लागण्याची शक्यता असते. आपण जशी मोदकाकरता उकड घेतो तशीच ही उकड घ्यायची आहे. आता आपण गॅस लावून थोडासा पाण्याचा शिपका देऊया आणि झाकण लावून ठेवून देऊ. या पिठाला एक अर्ध्या मिनिटात छान वाफ येईल, मग आपण ते पीठ काढून मळून घेऊया. आता ही उकड झालेली आहे. आता आपण त्याला थोडंसं झाकण ठेवूया परत आणि बाजूला ठेवून देऊ थोड्या वेळ. आता आपण फराचं स्टफिंग करून घेऊया. त्याच्याकरता मी 1 वाटीभर पनीर घेतलंय. ही मूळची रेसिपी छत्तीसगडची आहे, तर तिथे छत्तीसगडमध्ये ते लोक चणा डाळ किंवा उडदाच्या डाळीचं स्टफिंग करतात. आपण आज नाचणीचे फरा करतोय, तर हेल्दी आपण पनीरचं स्टफिंग करूया. तर आपण थोडे पिझ्झा हर्ब्स घातलेत. त्याच्यात आपण आता थोडे चिली फ्लेक्स घालूया, थोडी कोथिंबीर घालूया, चवीपुरतं मीठ. ह्याच्यात मी थोडेसे मटार घालतेय. त्याच्यात आपण कॉर्न पण घालू शकतो, शिमला मिरची घालू शकतो. हे छान आता एकजीव करून घेऊया आपण. हे आता आपलं स्टफिंग तयार झालंय. आता आपण जी उकड काढली होती मघाशी ती आपण मळून घेऊया छान. उकड मळायला मी ही ताटली घेतली आहे, पण आपण थोडं ह्याला तेल लावून घेऊ म्हणजे उकड मळताना चिटकत नाही. छान उकड मळून झाली आहे. आता आपण पुढची कृती करायला घेऊ. 3-4 एकसारखे गोळे करून घेतलेत. आता आपण ते पुरी एवढे लाटून घेऊया. हे गोळे लाटून झालेत. आता आपण स्टफिंग भरूया. हे सगळे असे फरा आपण स्टफ करून घेऊया. आता हे पाणी उकळलं आहे. आता आपण ही ताटली ठेवूया त्याच्यावर आणि या ताटलीला आपण तेल लावून घेतलंय. ह्याच्यावर आपण हे फरा ठेवून घेऊया. ह्याच्यावरनं थोडंसं पाणी सोडूया. ह्याच्याने फरा मऊ राहतील. आता हे झाकून 1-2 मिनटं आपण वाफवून घेऊ. 2 मिनटं झाले आहेत. आता आपण फरा झालेत का बघूया. छान रंग बदललेला आहे, म्हणजे आपले फरा झालेत. हे आपण टोमॅटो सॉस, चीज सॉस किंवा चटणी ह्याच्याबरोबर खाऊ शकतो. हे आता आपण सर्व करूया. कसा वाटला पदार्थ? पौष्टिक आहे. चीज पनीर घातल्यामुळे मुलांना आवडला आहे आणि मुख्य म्हणजे झटपट झाला. असे वेगवेगळ्या प्रांतातले पौष्टिक पदार्थ आणि रुचकर आणि छान पदार्थ आपण आपल्या अनुराधा चॅनलवर नेहमीच बघत असतो आणि म्हणूनच अशा रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.